काही सविस्तर बातमी आपल्याला बघायच्या आहेत। मोठ्या बातमीने सुरुवात करूया आपल्या बुलेटिनची। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात NIAला मोठं यश मिळालेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या OGW अर्थात ओव्हरग्राऊंड वर्कर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा खुलासा समोर येतोय। यापूर्वी दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये उपस्थित होते, तसंच ते दहशतवादी 15 एप्रिललाच पहलगामला पोहोचले असं निदर्शनास आलंय। बैसरन सोबतच आरू व्हॅली अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली या ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केलेली होती। या ठिकाणी हल्ला होणार होता, पण सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे तो टळला अशी माहिती समोर येते। 20 OGW ओळखले गेले असून अनेकांना अटक करण्यात आली आहे। त्यापैकी 4 ओव्हरग्राऊंड वर्कर्सनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचं समोर आलंय। याशिवाय 3 सॅटेलाइट फोन वापरण्यात आल्याचे पुरावेही मिळाले असून त्यापैकी 2चे सिग्नल ट्रेस करण्यात यश आलंय। दुसरीकडे 2500 संशयितांपैकी 186 अजूनही पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, ही खूप मोठी उपलब्धी आहे। जे ग्राउंड वर्कर्स होते त्यांच्याकडून खूप माहिती समोर येते, काय सांगाल? बरोबर, जी माहिती पुढे येते त्यामध्ये NIA ज्या पद्धतीने चौकशी करते त्याच्या आधारावरती जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः ज्या पद्धतीमध्ये ह्या सगळ्यात चौकशी सुरू आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर या चौकशीच्या मागे NIAनी जे तर्क लावलेले आहेत त्या तर्कांना वास्तविकता उतरताना बघायला मिळत आहे। जवळपास 2500 पेक्षा जास्त संशयित आहे। त्यापैकी जसा उल्लेख आपण केला 186 जे आहे ते अजूनही पोलीस कोठडी आहे आणि जे ग्राउंड वर्कर आहे जवळपास 20 पेक्षा जास्त जे ग्राउंड वर्कर त्यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यापैकी 4 ग्राउंड वर्कर जे आहेत त्यांनी म्हणजे ग्राउंड वर्करला आपण असं म्हणायचं की ते साधारणतः दहशतवाद्यांना मदत करणारे जे सहकारी आहेत ते आहेत ते या हल्ल्यामध्ये 4 लोक यांनी साधारणतः सहकार्य केल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि हे एक मोठं यश म्हणावं लागेल की NIAचं की त्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर जे आहेत यांच्या माहितीच्या आधारावरून दहशतवादी जे होते ते बासरा व्हॅलीमध्ये उपस्थित होते अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। ते 15 एप्रिल ला ते पहलगामच्या वर पोहोचले, म्हणजे पहलगामच्या परिसरात देखील पोहोचले होते अशीही माहिती पुढे आली आहे आणि बासर व्हॅली असो, आरू व्हॅली असो, अम्युजमेंट पार्क असो, बेताब व्हॅली असो या ठिकाणी या दहशतवाद्यांनी रॅकी देखील केली असल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे फक्त या 3 ठिकाणचे रेकी केल्यानंतर ज्या खास करून सुरक्षा सैनिकांना ज्या सतर्क झालं सुरक्षा यंत्रणा त्यामुळे इथे ठिकाणचे हल्ले हे होऊ शकले नाही अशीही माहिती पुढे आली आहे। पण बेसन व्हॅली मधला हल्ला त्यांना रोखता आला नाही सुरक्षा सैनिकांना, हे एक वास्तविकता NIAच्या चौकशीमधून पुढे आलेली आहे। नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल। एक मोठी बातमी येते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार हाशिम मुसाचं हँडलर त्याला काश्मीरमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करतायत अशी माहिती समोर येते। याकरता ते त्यांच्या स्थानिक ओव्हरग्राऊंड वर्कर्स मॉड्यूलचा वापर करू शकतात। हाशिम आणि त्याचे साथीदार त्यांच्या हँडलरशी संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न करतायत अशी माहिती सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांच्या माध्यमातून मिळते। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी हे पहलगामच्या 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरात कुठेतरी लपलेले आहेत। ते 2 वेगवेगळ्या गटात विभागले गेलेत। त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी गुन्हेगारांना पकडण्याकरता मोठी शोध मोहीम सुरू केली आहे। 21 एप्रिलला हाशिम मुसा आणि त्याच्यासोबत हल्ला करणारे दहशतवादी बैसरनमध्येच उपस्थित होते का हे शोधण्याचाही प्रयत्न तपास यंत्रणा करतायत। तसंच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कर कमांडर फारूक अहमद टिडवा यानं हाशिम मुसा आणि त्याच्या साथीदारांना जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षितपणे घुसखोरी करण्यात मदत केली अशी ही माहिती समोर येते। एक महत्त्वाची बातमी पुन्हा। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला होता। या हल्ल्यासंदर्भात आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। केंद्रशासित प्रदेशातील 3 रहिवाशांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे। यात सुप्रीम कोर्टाला दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्याकरता केंद्र सरकारला विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश देण्याची विनंती केलेली आहे।
याचिकाकर्त्यांनी केंद्रशासित प्रदेशातील पर्यटन क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याकरता कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्याची मागणी कोर्टाकडे केलेली आहे। अशा 3 याचिका आहेत, त्याची सुनावणी आज होते आहे। पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे। या हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट हात असल्याचे पुरावे भारत सरकारनं एकत्र केलेत। आता भारतानं एक सखोल डोसियर तयार केलाय, ज्यामध्ये जागतिक स्तरावरील अनेक दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे पाकिस्तानशी कसे जोडलेले आहेत हे नमूद करण्यात आलंय। तसंच पाकिस्ताननं आपल्या भूमीवर दहशतवादी संघटनांना कशा प्रकारे आश्रय आणि सुरक्षा दिली याचाही तपशील देण्यात आलाय। भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कडक उत्तर देण्याच्या तयारीत आहे। हा हल्ला सहन केला जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। भारत नौदलाकडून गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर मोठा फायरिंग सराव होणार आहे। इंडियन नेव्हल हायड्रोग्राफिक ऑफिसनं म्हणजेच इंडोने द्वारका, दीव, ओखा आणि पोरबंदर जवळच्या समुद्रात 30 एप्रिलपासून 3 मे पर्यंत फायरिंग वॉर्निंग जारी केलेली आहे। एकूण 4 वॉर्निंग्स भारतानं जारी केल्या आहेत। याच दरम्यान पाकिस्तानकडूनही एका आठवड्यात 2 फायरिंग वॉर्निंग्स जारी करण्यात आलेल्या आहेत। या हालचालींमुळे दोन्ही देशांच्या नौदल हालचालींवर आता अधिकच लक्ष केंद्रित झालेलं आहे। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर या सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला। या गोळीबाराला भारतीय लष्करानं सुद्धा चोख उत्तर दिलेलं आहे। सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळते आहे। भारतीय लष्कर आणि जवान हे या परिस्थितीवर